गुड इव्हनिंग मित्रांनो. आज आपला इतिहास आहे, हिस्ट्रीचा लेक्चर. गेल्या वेळेस आपण 4.1 पर्यंत आलेलो होतो. बऱ्याच स्पीडने पोर्शन चालला आपला. चांगली गोष्ट पण आहे आणि वाईट गोष्ट ही आहे की तुमच्याजवळ नोट्स नाही आहेत, त्यामुळे तुम्हाला अभ्यास करायला मिळत नाहीत आणि आपला समोरासमोर कन्व्हर्सेशन होत नाही. बाकी काही वाईट नाही, बाकी चाललंय ते सगळं व्यवस्थित चाललंय. सो वी हॅव लर्न टुडे 4.1 पोर्तुगीज अँड मराठा एम्पायर. पोर्तुगीज आणि मराठी साम्राज्य. आपल्याला माहिती असेल, आपण 5वी 6वी 7वीला या गोष्टी सगळ्या शिकलो आहेत. अगदी 10वीपर्यंत या गोष्टी सगळ्या आपल्याला होत्या, पण थोड्याशा विश्लेषण स्वरूपात होत्या. आज त्यातलाच एक काहीसा भाग, त्यामुळे तो तुम्हाला समजायला पण सोपा जाईल. आय होप सो. दुसरी गोष्ट अशी की आज आपण जे बघतो आहोत त्यापैकी द पोर्तुगीज हॅड देअर फोर्ट्स ॲट दीव, दमन, संजन, अट्रोई, वसई, करंजा, चौल. हे जे पोर्तुगीज होते, या पोर्तुगीजांचे दीव, दमन, संजाग, वसई, करंजा, उरण, चौल. उरणला अत्रोई अतोरी बोलतात, अतोरी, पण आता मात्र त्याला उरण असं बोलतात. चौल येथे या पोर्तुगीजांचे किल्ले होते. किल्ले आपलेच होते, पण त्यांनी वसाहतीसाठी त्याला जरा व्यवस्थित करून ताब्यात घेऊन त्याला व्यवस्थित केले होते. आपल्या देशातलेच किल्ले होते ते. Then because of this force region Bardesh was well protected. They used to store all ammunitions at Panvel. Chhatrapati Shivaji Maharaj first come to a contact with the Portuguese when established a control of Kalyan and Bhiwandi. The Portuguese is alarmed when Chhatrapati Shivaji Maharaj built a strong Maratha navy. Soon, the Portuguese were brought a point of the despair by the Marathas. In fact, the beginning of the Portuguese had extended a technological help of the shipbuilding to Marathas. However, the Portuguese governor of Goa withdrew his help, and Portuguese now promptly provided help as cities when Maratha army was organizing an attack on a Janjira fort against them. बघा, आता कल्याण आणि भिवंडी, एक बारदेश हा प्रदेश जो होता, म्हणजे 12 देशांचा प्रदेश, हा किल्ल्यांच्या बाबतीमध्ये सुरक्षित होता. आणि म्हणायला गेलं तर पनवेल येता त्याचा सगळा दारुगोळा त्याचा होता. पनवेल, आता पनवेलमध्ये असलेला किल्ला माहिती आहे कुठला? पनवेलला असलेला बरेचसे किल्ले आहेत. पनवेल येथे त्यांचा सगळा दारुगोळा होता. छोट्या छोट्या वसाहतींमधून, किल्ल्यांमधून तो सुरक्षित ठेवण्यात आलेला होता. दुसरी गोष्ट अशी की शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी ताब्यात घेतल्यामुळे त्यांचा पोर्तुगीजांशी संबंध आला. त्याच्या आधी त्यांचा संबंध नव्हता. शिवाजी महाराज आपला आरभार उभारल्यामुळे एक या परिसरातील पोर्तुगीज सावध झाले होते. पण त्यांना माहिती होतं शिवाजी महाराज हे एकमेव असे आहेत की ज्यांच्याजवळ मराठ्यांचं मोठा आरमार आहे, हे त्यांना माहिती होतं. पुढील काळामध्ये मराठ्यांनी पोर्तुगीजांना जेरीस आणलं होतं, कारण पोर्तुगीज आपल्या इथे एवढे पण नव्हते, त्यामुळे सतत त्यांना जेरीस आणत असत. त्यामुळे पोर्तुगीजांनी काय केलं, गोव्याच्या व्हाईसरॉयने दडपण आणताच ही मदत बंद केली. पोर्तुगाल सुरुवातीला मराठ्यांच्या तंत्रज्ञानात मदत करत असे, म्हणजे बोट बांधणे वगैरे या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना मदत करत असे. परंतु सतत लढाया होत असल्यामुळे पोर्तुगीजांवरती दडपण आणलं. जसं चायना हा सगळ्यांच्या विरोधात जातोय, एक महासत्ता बनू पाहतोय, त्यामुळे सगळेजण त्याच्यावर दडपण आणतायत. अमेरिका, भारत, जापानने पण आपल्या 23 कंपन्या, ज्या 23 सेक्टर जे तिथे त्यांचे चालत होते, ते त्यांनी मागवले परत रिटर्न. आणि त्यासाठी आपल्या जापानमध्येच त्यांच्या विरोधात बराचसा खर्च करू असं ठरवण्यात आलं आणि ते मागवण्यात आलं.
समजलं. ते सगळं जेवढ्या कंपन्या होत्या तेवढ्या आपल्या इथे पुन्हा त्यांनी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशा प्रकारे हा निर्णय झालेला आहे. तसं पोर्तुगीज हे तंत्रज्ञानात त्यावेळेस मदत करायचे आणि ही मदत त्यांनी बंद केली आणि त्यांनी मराठ्यांना दडपणात आणण्याचं ठरवलं. मराठ्यांना काय केलं? दडपणात आणण्याचं ठरवलं. त्यामुळे सिद्धीविरोधात मराठ्यांच्या हालचाली वाढतात. गोव्याच्या वाईसरामध्ये दडपण आणताची मदत बंद झाली. जंजिराच्या सिद्धीच्या विरोधात मराठ्यांच्या हालचाली वाढतात. पोर्तुगीजांनी सिद्धीला मदत केली. त्यावेळेस आपल्याला नडणारा एकच होता सिद्धी. पनवेल, अलिबाग जवळजवळ आहे. त्यामुळे जंजिराचा सिद्धी हा पनवेलला लागूनच रोहा, पनवेल याच्या इथे वर्चस्व गाजून होता. पोर्तुगीज आणि मराठी यांच्या परस्पर संबंधीचे राजकीय धोरण थोडंसं लवचिक होतं. बट पोर्तुगीज अँड द मराठास इन द मॅटर ऑफ द डिप्लोमॅटिक रिलेशन अडॉप्टेड पॉलिसीज suit a situation in 1665. The Portuguese waylaid their 13 ships of ह्यांच्यामध्ये जे पोर्तुगीज आणि मराठी यांच्यामध्ये जे सलोखा होता ना, जे आपसमध्ये जे हे होतं ना, वैर होतं, हे थोडंसं लवचिक होतं, म्हणजे जास्त होतं. In 1665, Portuguese waylaid 13 ships of the Marathas while the passing of the port of Karnataka coast. जेव्हा मराठ्यांची काही जहाजं कर्नाटकातल्या बंदराकडे जात असताना सिद्धी जो आपल्या पोर्तुगीजांनी मराठ्यांची जवळजवळ 12 ते 13 जहाजं पळवून नेली. परंतु पुढे Marathas while passing by the ports of Karnataka coast, however, they soon released the ship as were a squad of the powerful Maratha navy. परंतु आपल्या प्रबळ वक्तृत्वामुळे किंवा प्रबळपणामुळे त्यांनी काय केलं? थोड्या दिवसांनी ती जहाजं सोडून दिली. In 1666, while the fort of Fonda, ruled by Adil Shah, was under the siege of the Marathas, the Portuguese supplied ammunitions to the Adil Shah's a किल्लेदार. ज्यावेळेस सिद्धी जो आपलं पोर्तुगीजांनी एक त्यावेळेस आदिलशहाच्या ताब्यात असलेला आपल्या कोकणातला किल्ला जो फोंडा घाटातला फोंडा किल्ला या वेढा दिला असता या किल्लेदाराला पोर्तुगीजांनी दारुगोळा पुरवला होता. पुढे प्रसंगी शिवाजी महाराज पोर्तुगीज प्रदेशातून सुखरूप स्वराज्यात आले. सुरतेच्या वेळेस पोर्तुगीजांच्या ताब्यातून पोर्तुगीजांच्या प्रदेशातूनच ते आले. त्यानंतर पोर्तुगीजांना त्यासाठी त्यांनी काय केलं? काही कालावधीसाठी पोर्तुगीजांनी दाभोळ येथे त्यांना एक वखार स्थापन करायला परमिशन दिली, एक परवानगी दिली. They led to Chhatrapati Shivaji Maharaj across their territory when they returning after the assault of Surat. When Mirza Raja Jai Singh has attacked Swarajya, the Portuguese extend support of the Marathas. ज्यावेळेस मिर्झा राजे जयसिंगने सुरतेवर स्वारी करून आल्यानंतर माहिती आदिलशहाने मिर्झाराजे जयसिंग यांनी शिवरायांवर पाठवलं. पुरंदर किल्ल्याला वेढा दिला आणि त्यावेळेस आपल्याला तह झाला होता. पुरंदरचा तह म्हणतात त्याला. सिद्धीच्या ताब्यात असलेला दंडराजपुरी या परिसराला वेढा घातला. पोर्तुगीजांनी सिद्धीला धान्य आणि दारुगोळा पुरवला. त्यावेळेस आदिलशहा आणि मराठी संघर्षात पोर्तुगीज तटस्थ असल्याचं, म्हणजे त्यावेळेस मात्र त्यांनी कोणालाही मदत केली नाही. दोघांपैकी कोणालाही मदत केली नाही, तटस्थ होते. पेज पलटी मारतो. The Portuguese established a factory at Dabhol, obtaining a sanctions from the Chhatrapati Shivaji Maharaj. At the same time, local people were unhappy because of the Portuguese laws, which were favorable for religious conversations. Therefore, in 1667, Chhatrapati Shivaji Maharaj decided to attack the region of the Bardesh. People Bardesh welcomed Chhatrapati Shivaji Maharaj wholeheartedly. Again, when the region Dandarajpuri, under the Siddhi's rule, was under a Maratha siege, Portuguese supplied provisions or ammunition of Siddhis during the Adil Shah's Sultanate, whereas a Maratha conflict of the Portuguese, while the natural were surreptitiously helping Adil Shah's. बघा, ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी थोडक्यात
भारदेशावर स्वारी केली. तिथल्या रहिवाशांनी स्वागत केलं त्यांचं. मराठ्यांनी सिंधी राज्याच्या सिद्धीच्या ताब्यात असलेला दंडराजपुरी या परिसराला वेढा घातला आणि पोर्तुगीजांनी सिद्धीला धान्य आणि दारुगोळा त्यावेळेस पोहोचवला. हे पोर्तुगीज काय करायचे, मराठ्यांच्या अतिशय विरोधात होते. मराठ्यांच्या विरोधात जेवढे शत्रू होते त्या शत्रूंना मदत करायचे. ते स्वतः त्यांच्याजवळ प्रबळ कमी होतं, त्यांच्याजवळ सैन्यबळ जे होतं ते फार कमी होतं. त्यामुळे कोणाला मदत करत असत, पोर्तुगीज हे बाकीच्यांना मदत करत असत जे मराठ्यांचे शत्रू आहेत. सिद्धीला मदत केलं. आदिलशाही मराठी संघर्षामध्ये पोर्तुगीज तटस्थ होते. या घटनेपूर्वी रायगडावर पोर्तुगीजांचा वकील गोसाल मातीस हा शिवाजी महाराजांना भेटला. उभयतांनी संघर्ष टाळण्याचं ठरवलं. आता त्यांच्यामध्ये तह बघा काय झाला. Then the Marathis says Portuguese supplied various army ammunition as Siddhis during the Adil Shah Sultanate. Marathas conflict with the Portuguese while acting a natural, whereas supplementary helping Adil Shah period that a Gonzalo Matthis, the Portuguese Portuguese emissary had made Chhatrapati Shivaji Maharaj would agree to avoid any future conflict between them. Chhatrapati Shivaji Maharaj when intentions to uprooting the Portuguese rule started sending a small groups of men to Goa. It was decided that then was there a number of the Goa they should strike a revolt against the Portuguese rule and Portuguese victory. Viceroy somehow became a way to a plan. तो आल्यानंतर त्यांच्यामध्ये काही संबंध झाले म्हणजे काय, काही तह झाले. त्यांनी काय सांगितलं, एकमेकांच्या प्रदेशावर आक्रमण करायची नाही. एकमेकांच्या जहाजांवरती जर आक्रमण केली तर होणारं नुकसान भरून द्यायचं. शेवटी शिवाजी महाराजांनी काय केलं, पोर्तुगीजांना नष्ट करायचं ठरवलं. त्यांनी काय केलं, गोव्यामध्ये आपल्या छोट्या पहिले काही मावळे पाठवले, तिथे सेटल केले. परत दुसरे तुकडी पाठवली, सेटल केली. हळूहळू ते मावळे पाठवत चालले. परंतु जो गोव्याचा जो व्हाईसराय होता याला या गोष्टीचा सुगावा लागला आणि त्याने काय केलं, ती योजना शिवाजी महाराजांची तिथेच फसली. शेवटी दोघांमध्ये जो तह झाला त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं तुम्हाला की परस्परांची जहाजं लुटायची नाही आणि लुटली तरी त्याच्यामध्ये जे काही नुकसान होईल ते एकमेकांना द्यायचं. दुसरी गोष्ट, ठाण्यामधला जव्हार तालुका ज्याला आता काय म्हणत असत, पहिलं रामनगर असं म्हणत, तिथल्या हद्दीमधले किल्ले बांधायचे नाही. कारण ठाणे त्यावेळेस मोठं बंदर होतं. घोडबंदरचा किल्ला, कल्याणचा दुर्गाडी किल्ला, हे समुद्र किनाऱ्यावरची किनारपट्टीचे किल्ले होते, समजलं. आणि इथे बरंचसं वर्चस्व आपलं होतं, आरमार वर्चस्व बरंचसं होतं. त्यामुळे जहाजांच्या संदर्भात देणाऱ्या सवलती मराठ्यांना मिळाव्यात, एकमेकांच्या हद्दीत किल्ले बांधू नयेत, सिद्धीला स्वराज्याविरुद्ध मदत करू नये, रामनगरच्या हद्दीमध्ये स्वराज्याविरुद्ध मदत करू नये, रामनगरच्या सरहद्दीत जव्हार तालुका ठाणे इथे किल्ले बांधू नयेत. आणि नंतरच्या चौथाईच्या प्रश्नावरून, चौथाई म्हणजे काय, स्वराज्याच्या उत्पन्नातून मिळालेला चौथा हिस्सा जो आपलं संरक्षण करणाऱ्याला द्यायचा असतो, ज्याला आता हप्ता असं म्हणतात, याच्यावरनं वाद होत राहिले दोघांचे पण. आणि ते वाद अद्यापपर्यंत सुटले नव्हते. ठीक आहे. त्यानंतर यांच्यामधला संघर्ष कायमच राहिला होता. संघर्ष मिटावा म्हणून महाराजांनी पितांबर शेणवी, जिवाजी शेणवी शेणवी ऑफ द मेडिटर्स, how they were much successful their navigations in 1679. Portuguese secretly helped the British to their conflict Marathas for the खांदेरी उंदेरी आयलँड. त्याच्यानंतर तिथे शिवाजी महाराजांनी एक पितांबर शेणवी आणि जिवाजी शेणवी या वकिलांची नेमणूक केली होती. परंतु तरीसुद्धा काही फरक आपल्याला तिथे पडला नाही. शेवटी अलिबागमधले छोटे 2 किल्ले 1679 मध्ये खांदेरी आणि उंदेरी हे स्वराज्याने मराठे आणि इंग्रज यांचा लढा सुरू असताना या बेटावरून मदत केली होती. ते पोर्तुगीजांच्या ताब्यात होते, त्यावेळेस सिद्धीच्या ताब्यात होते, तेव्हा सिद्धीला मदत ते लोक करत होते.
Chhatrapati Shivaji Maharaj had a determined to humble a Portuguese. There were enemies reasons for it, such as Portuguese opposing constructions of work by the Maratha Chaul, forcing their subject Goa religious conversions to pillaging of the trading ships. The Maratha defected Portuguese during the siege of Fonda Fort. The Maratha army gathered to Fonda in 1680. Chhatrapati Shivaji Maharaj himself was to lead a campaign, but for some reasons it could not happen. बघा, त्यावेळेस असं म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचा फार मोठा निर्धार घेतला होता. कारण बरंच ते आपल्या राजकारणामध्ये बरंचसं ते ढवळाढवळ करत होते. चौलेती मराठ्याच्या बांधकामाला त्यांनी विरोध केला होता. गोव्यातल्या स्थानिक जनतेची जबरदस्तीने चालवलेली धर्मांतरे, समुद्र व्यापारातील लुटालूट या विरोधात पोर्तुगीजांनी फार विरुद्ध संघर्ष गव्हर्नरने व्यक्त केला होता. महाराजांच्या युद्ध कौशल्याबद्दल पोर्तुगीजांच्या मनामध्ये फार भीती होती. शिवाजी महाराजांना थोडेसे वचकूनच होते ते, कारण त्यांचं युद्ध कौशल्य, त्यांची गाजलेली ख्याती, संपूर्ण भारतभर गाजलेली ख्याती, या गोष्टीतून ते फार वाकिफ होते. The panic felt of the Portuguese because of welfare skills of Chhatrapati Shivaji Maharaj are clearly reflected in the Portuguese government. Chhatrapati Shivaji Maharaj was a dog mighty various. His strategies and against the enemy during the peaceful times such as more daunting. Now this death has relieved to the Portuguese authorities from the terror. पुढे गोव्याच्या पोर्तुगीजांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात एक औरंगजेब बादशाहाची हात मिळवणी केली होती. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना धडा शिकवण्याचं ठरवलं होतं. Portuguese army which is trapped a deadlock. However, the news Mughal attack to Konkan received. The Maratha camp of Chhatrapati Shivaji Maharaj and army who were the verge of conquering Goa had lived halfway to rush fight the Mughals. Later, the conflict between Marathas and the Portuguese renewed. During the region Chhatrapati Shahu Maharaj, a territory single between the Marathas and the Hussain Ali Sayyid and chief representative Mughals and the south, which gave right collecting a Chauthai is the Marathas Kalyan beyond region. According to their ask, their Portuguese made a payment. However, the Portuguese governor Vasai refused to pay. To counter of Marathas or Portuguese established outpost of Vasai, Asheri Taluka, Kelve, Mahim, Daman and Chaul, रेवदंडा. चौलचा किल्ला म्हणजे रेवदंड्याचा किल्ला, आता रेवदंडा बोलतात त्याला. चौल हे त्यावेळेस बंदर, रेवदंडा हे सुद्धा आता बंदराचाच भाग आहे अलिबाग मधला. They also increased the intensity of their authorities on the local people. बघा, गोव्याच्या पोर्तुगीजांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात मोगल बादशाह औरंगजेब याच्याशी हात मिळवणी केली होती. त्यावेळेस संभाजी महाराज एकमेव असे होते, 14 ते 15 लढाया लढले होते, पण त्यात एक सुद्धा लढाई त्यांनी हार मानली नव्हती. सगळ्या लढाया त्यांनी जिंकल्या होत्या. पुढे त्यांना फितुरीने मारण्यात आलं, परंतु छत्रपती पोर्तुगीजांच्या रेवदंडा बंदरावर हल्ला केला. प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी काय केलं, मराठ्यांच्या गोव्याच्या सीमेवरचा जो फोंडा किल्ला आहे त्याला वेढा दिला. मराठ्यांनी वेढा मोडून काढला आणि गोव्यावर चढाई केली. या लढाईत येसाजी कंक मराठी सैन्याचे पायदळ प्रमुख होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे सहकारी होते आणि पराक्रमाची शर्त केली फोंडा किल्ला घेत असताना. यात पोर्तुगीज गव्हर्नर जखमी झाला आणि माघार घ्यावी लागली. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांचा पाठलाग केला. पोर्तुगीज मोठ्या संकटात सापडले. मुघलांनी दक्षिण कोकणवर आक्रमण केल्याची बातमी छत्रपती संभाजी महाराजांना मिळाली आणि हाताशी आलेला गोव्याचा विजय अर्धवट सोडून ते पुन्हा महाराष्ट्रात परतले. नाही तर गोवा आपल्याला त्याच वेळेस आपल्या हातात येणार होता.
आणि त्याच वेळेस पोर्तुगीज आपल्या इथून जाणार होते आणि तेव्हापासून गोवा हा एक संस्थान म्हणून राहिला नसता, तर तेव्हाच तो आपल्या राज्यात विलीन झाला असता. पोर्तुगीजांनंतर फ्रेंच आले, डच आले, नंतर इंग्रजांच्या ताब्यात आला. म्हणजे किती वसाहती गेल्या बघा त्याच्यानंतर. Later, the conflict between the Marathas and the Portuguese renewed during the regions of Chhatrapati Shahu Maharaj. A treaty was signed between Marathas Hassan Ali Sayyid, the chief representative of Mughal in the south, which gave the right of the collection of Chauthai Marathas of Kalyan Bhiwandi region. आता हे सगळं शिकण्याचा याच्यामधला आतापर्यंत जेवढं आपण शिकवलं ना, त्यातला एक सुद्धा टॉपिक आपल्याला 5वी पासून 10वी पर्यंत झाला नव्हता. इथे जो हिस्ट्री आहे तुम्हाला शिवाजी महाराजांचा, हा थोडासा डीपली आहे, थोडासा खोलवर आहे. त्यामुळे खोलवर असल्यामुळे थोडंसं आपल्याला समजायला थोडासा वेळ जातो, कठीण जातो, थोडासा समजायला कठीण जातो. तरी सुद्धा एक सिमिलरली लक्ष दिलं तर लगेच समजेल. आता उद्या परवापासून तुम्हाला नोट्स वगैरे पण मिळतील. ज्यांनी फीस भरले त्यांना नोट्स मिळतील. आज दिया भरेल, प्रथमने भरली, गोरखने तर कधीच भरली आहे. आता मात्र राहिले फक्त समीक्षा आणि अनिकेत दोघांची फी राहिलेली आहे. समीक्षा पप्पांना विचार आणि फीस भरायला सांग. दुसरी गोष्ट अशी की छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये मराठे आणि पुन्हा पोर्तुगीज यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला होता. मुघलांच्या दक्षिणेला प्रमुख प्रतिनिधी होता हुसेन अली सय्यद. याच्याशी कराराने मराठ्यांनी कल्याण आणि भिवंडीचा भाग ताब्यात घेतला होता. मराठ्यांनी पोर्तुगीजांकडे त्यावेळेस त्यांच्या ताब्यात होते ना, चौथाईची मागणी म्हणजे आम्हाला हप्ता द्या. परंतु वसईचा जो गव्हर्नर होता आणि ती फेटा आली, नाही देणार बोलला. शेवटी मराठ्यांनी काय केलं, पोर्तुगीजांनी वसई, अशेरी, तारापूर, केळवे, माहीम, दमण आणि रेवदंडा हे तरी आपल्यावर मराठी हल्ले करतील म्हणून लष्करी छावण्या उभारल्या, आर्मी. पोर्तुगीजांनी स्थानिक प्रजेवर अत्याचार करण्याचे प्रमाण वाढवले. आता यांना जेरबंद कसं करायचं, तर तिथले जे स्थानिक आहेत यांना त्रास द्यायचा. चिमाजी अप्पा, the younger brother of the Peshwa Bajirao, I was assigned a responsibility as a campaign against the Portuguese at a onset of the campaign. Chimaji Appa took over the fort of Thane in March 1737. Maratha army conquered the Shasti Island. On another front of the Shankarji Phadke entered Vasari Island. However, the taking over Vasai was not enough to establish a permanent control over the Portuguese territory. बघा आता यांनी काय केलं, तिथल्या लोकांवर अत्याचार करणं ठरवलं. कोणी, पोर्तुगीजांनी. थोरले बाजीराव पेशवा यांचा बंधू चिमाजी अप्पा, वसई किल्ला हा त्यांनी ताब्यात घेतला. चिमाजी अप्पा, आज चिमाजी अप्पांचं मोठं स्मारक आहे त्या वसई किल्ल्यावरती. पोर्तुगीजांविरोधी मोहिमाची सूत्रे हाती देण्यात आली. चिमाजी अप्पांनी पहिल्या धडाक्यात ठाण्याचा किल्ला घेतला. मोहीम काढून 1737 मध्ये मराठ्यांनी साष्टी बेटं जिंकून घेतली. साष्टी म्हणजे आजचं आपलं मुंबई. 6 बेटांचा समूह, कोलाबा, माहीम, वडाळा, शिवडी, समजलं, आणि मस्जिद बंदर, पोरबंदर बोलतात त्याला. अशी मिळून छोटी छोटी 7 बेटं होती. ही 7च्या 7 बेटं जिंकून घेतली. आज ती भर टाकून आपण मुंबई एकत्र केली आहे. नाही तर ही छोटी छोटी अशी बेटं होती
समजलं. तरी छोटी छोटी ठाणी जिंकून घेतली, 600 बेटं जिंकून घेतली. त्याच्यानंतर दुसऱ्या आघाडीवर शंकराजी पंत फडके वसई बेटावर प्रवेश केला. छोटी छोटी ठाणी जिंकून घेतली. जोपर्यंत वसईचा किल्ला जिंकला जात नाही तोपर्यंत आजूबाजूच्या प्रदेशावर कायमस्वरूपी मालकी प्रस्थापित करणं हे शक्य नाही हे त्यांना माहिती होतं. यासाठी त्यांनी काय केलं, चिमाजी अप्पा यंगर ब्रदर पेशवा बाजीराव, I was assigned responsibility to a campaigning against the Portuguese. At last, a campaigning Chimaji Rao took a fort of the Thane in March 1737. The Maratha army conquered the Shastri Island, and another Shankaraji Phadke entered the island. However, the taking over the Vasai not enough to establish a permanent control over the Portuguese territory until there was a complete victory over the fort of Vasai. The Marathas fort of the Valenty, but their naval force not strong enough to Maratha siege of the Vasai fort continued for 2 years. In the end of the Marathas defeated the Portuguese. शेवटी बघा 2 वर्ष लढा चालला. मराठ्यांनी पराक्रमाची शर्त केली. 2 वर्ष वसईचा लढा चालला, पण मराठाकडे आपल्या प्रभावी असा आरमार नव्हतं. आणि प्रभावी आरमार नसल्यामुळे काय अवघड झालं त्यांना. 2 वर्ष लढा चालवला होता, पण त्यांच्याकडे आरमार नव्हतं. शेवटी 2 वर्षांनी मराठ्यांनी अखेर पोर्तुगीजांना नमवलं. नंतर वसईचा किल्ला आपल्याच ताब्यात राहिला बऱ्याच कालावधीपर्यंत, जोपर्यंत चिमाजी अप्पा होते आपल्याच ताब्यात होता. नंतर चिमाजी अप्पांनी एवढी दहशत बसवली की गोव्यामधले जेवढे चर्च होते ना, त्या चर्चमधल्या मोठमोठ्या घंटा सुद्धा लुटून आणल्या. मोठ्या घंटा असतात ना, त्या घंटा सुद्धा लुटून आणल्या. आज बऱ्याचशा मोठमोठी आपली शक्तिपीठ आहेत ना, शक्तिपीठ म्हणजे मोठमोठी देवळं, जी प्रसिद्ध देवळं आहेत, त्या प्रत्येक देवळामध्ये या घंटा आहेत. आणि केवढ्या मोठ्या आहेत, केवढ्या तरी मोठ्या आहेत. त्या सगळ्या चर्चच्या घंटा आहेत, त्या सगळ्या आणून तिथे लावल्या. संपत्तीमधली लूट होती ती त्यावेळेची. डच अँड मराठा एम्पायर इट वॉज आता आपण इथेच थांबूया. पुढल्या वेळेस आपण बघणार आहोत डच आणि मराठे, आणि त्याच्यानंतर फ्रेंच आणि मराठे, आणि त्याच्यानंतर इंग्रज आणि मराठे. डच आणि मराठे यांचा जो काही विस्तार आहे हा अगदी थोडक्यात आहे. फ्रेंच आणि मराठे यांचा सुद्धा विस्तार जो आहे तो अगदी थोडक्यात आहे. आणि इंग्रज आणि मराठे यांचा जो संघर्ष आहे तो मोठा आहे. आणि पुढच्या लेक्चरला आपण हा धडा पण कंप्लीट करणार आहोत. कारण इंग्रजांचा इतिहास थोडासा मोठा आहे, बाकीच्यांचा इतिहास आपल्यासाठी मोठा नाही आहे. व्हिडिओ मला अर्ध्या तासाचे बनवायला लागत आहेत, कारण की काम आहे ते लोड होत नाही आहे. मोबाईलमध्ये तेवढी मेमरी नसल्यामुळे पटापट लोड होत नाही आहे, बराच वेळ लागतो. आता सकाळी जर तुमचा व्हिडिओ बनवला, मी गुड इव्हनिंग टाकतो, तर सकाळी व्हिडिओ बनवला तर जवळजवळ तो संध्याकाळी 5-5:30पर्यंत लोड होतो. बाकीच्यांचे व्हिडिओ टाकायला थोडंसं प्रॉब्लेमच येतो. बाकीच्याचे व्हिडिओ संध्याकाळी 10 वाजेपर्यंत टाकले जातात, तर तुमचाच लोड व्हायला बराचसा वेळ लागतो, तुमचा आणि 10वीवाल्यांचा. बाकीच्यांचे काही 10-15 मिनिटाचे लेक्चर असतात, त्यामुळे त्यांचं टेन्शन नसतं. तर आज आपण इथेच थांबूया. जवळजवळ अर्ध्या तासाचा व्हिडिओ झालेला आहे तुमचा, आणि कळत नसेल तर परत एकदा ऐका, बरोबर आहे. त्याच्यानंतर नोट्समध्ये मी तुम्हाला पाठांतर वगैरे देईल, तेव्हाच नंतर तुम्हाला समजेलच. धन्यवाद. थँक्यू.